हे माझ्या डोक्यावर काय आहे रे बा, चला सांगतो समोर तुम्हाला. तर काय म्हणता बे पोट्टी हो, शनिवार आणि रविवार तुम्हाला तर माहित आहे आपल्या मागं म्हणजे तुमच्या भावाच्या मागं दोन्ही दिवस काम आणि कामच असते बोललो. आपल्या घरचं गायले टाकाचं कुटार संपलं होतं. म्या म्हटलं चला म्हटलं वावरात जाऊ आणि 2-3 लोता कुटार घेऊन येऊ म्हटलं गायसाठी. मग काय निघाला तुमचा भाऊ 120च्या स्पीडनं वावरात जायसाठी. थोड्याच वेळात तुमच्या भावानं वावरात कशी म्हणजे थाटात एंट्री मारली, कशी म्हणजे एकदम विषय गंभीर, आणि वांग वांग करत निघालो कुटाराच्या गंजीकडे जायसाठी. काऊन? कारण की आपल्याला आपल्या घरच्यासाठी म्हणजे आपल्या गायसाठी म्हणा कुटार घ्या लागते ना. आता पहिले मी तुमच्यासोबत बोलून घेऊ की या फारीत कुटार भरून घेऊ. पहिले फारीत कुटारच भरून घेतो तुम्हाला. फक्त एक फारी कुटार भरलं बुवा आपण आणि आपली हालत पूर्ण टाईट झाली. कुटाराची एक लोट डोक्यावर घेऊन मी निघालो रे भाई लोक 320च्या स्पीडनं गाडी जवळ जायसाठी. आपली आवडती गाडी म्हणजे आपली स्प्लेंडर गाडीवर पहिली एक लोट कुटार टाकून दिलं. म्या म्हटलं बेटा आता तुला आपल्याला घरापर्यंत घेऊन जायचं बरं का. घरी पोहोचल्याबरोबर पहिले गोठ्यात आलो आणि आपलं कुटार त्याच्या सही जागेवर ठेवून दिलं. आता आपली प्रेमाचे पब्लिक तुम्हाला भेटतो आता डायरेक्ट रात्र झाल्यावर. रात्र झाली होती आणि थंडी पण खूप पडली होती, म्हणून आपण पहिले अंगात जर्किंग घालून घेतलं आणि आपलं पुस्तक हाती घेऊन घेतलं, कारण आपल्याला अभ्यास पण करायचा आहे ना भाऊ. आणि मग प्रेमाची पब्लिक आजच्या ब्लॉगला मी इथे सेंड करतो. भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय मंडळी.